रडविले नाही, पाणी नाही आणलं त्याने. ते माझ्या मनामध्ये त्यांनी प्रकाश निर्माण केला, अंधकार निर्माण केला नाही. तसं दुःख माणसाच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करतं. हे सगळा प्रसंग होऊन आम्ही मुंबईला आलो. मी उषाताई मीना दीदी आम्ही खानदेशला होतो. फक्त विनायकरावांनी एक हिंदी चित्रपट करायला सुरुवात केली म्हणून ते मुंबईला आलेत. आणि मीना ते दीदीला कुठेतरी संगत पाहिजे बरोबर म्हणून मीना ती तिच्याबरोबर आली. आणि शिवाजी पार्कला जिकडे राज ठाकरे राहतात तिथंच आशीर्वाद नावाचा एक बंगला होता. त्या बंगल्यामध्ये मास्टर विनायक राहायचे. बेबी नंदाराव आपण ऐकलं असेल, ती मास्टर विनायकांची मुलगी जी खूप नावाजलेली हिरोईन होती एक काळ. विनायकरावांची 5-6 मुलं होती. त्यात बेबी नंदा आणि मी एका वयाचे होतो. आणि जी मीना त्यांची होती ती आणि दीदी एका वयाचे होते. तर एक दिवस असं झालं की विनायकराव कुठेतरी बाहेर गेले होते. बेबी नंदा, ती मुलं आणि दीदी एका लहानशा खोलीत बसले होते. मी ती खोली बघितलेली. आणि बेबी नंदा लहान होती. दीदीपेक्षा मी 8 वर्षांनी लहान आहे, ती पण दीदीपेक्षा 8 वर्षांनी लहान होती. तर ती एक माळ घेऊन आली. ती माळ होती मोत्याची, अस्सल मोती होते आणि छान माळ होती ती. आणि ती माळ घालून ती नाचायला लागली. अनाथ पोरकं पण माणसाला काय काय करायला होतं बघा. दिदीच्या मनात पहिला काय विचारायला माहितीये की ही जर माळ चोरीला गेली, ही जर माळ तुटली किंवा अन्य काही झालं तर आळ माझ्यावरती येईल, कारण ही मोठी आहे. जिला असे अनेक हार बाबांनी तिच्या गळ्यात घातले असते, ती बाई एका लहानशा हाराला बघून घाबरली, मनामध्ये अस्वस्थ झाली की हा हार तुटला तर काय होईल. मीना ती अस्वस्थ झाली आणि खरंच ती मुलं खेळायला लागली आणि तो हार तुटला. गुळगुळीत जमीन मुंबईची ती फ्लॅटमधली, सगळे भोवती खाली पडलेत, इथर बिथर झाले असते. एक मोती 2-4 मोतीला सोफा खाली गेलेत, कुठं खिडकीकडे गेले. आणि दिदीच्या मनात एक गोळा की आता विनायकराव किंवा त्याची बायको आली तर काय म्हणतील. म्हणून दीदी आणि मीनाताई खाली बसून एक एक मोती विचारायला लागलेत. सगळे मोती जवळ तासभर झाल्यानंतर सगळे मोती एकत्र झालेत. ती दीदीने मोजलेत, एका वाटीत बंद केले. ती वाटी घेतली, तिलाच विनायकरावांची बायको आली. माझा हार कुठे आहे मोत्याचा. दीदी म्हणजे हा तुमचा हार. जसं तुला कळत नाही, इतक्या लहान मुलामध्ये तू हा हरवून खेळतेस, कशाला खेळतेस. हार तुटला ना शेवटी. हो, हा तुमची मोती. आणि मग त्या काही बोलल्या नाहीत, पण त्यांचे चिटणीस असतील कुठेतरी, ते बोलले दीदीला, लता तुझ्या बापाने तरी का ते असा हार बघितला होता. दीदी बघत राहिली त्याच्याकडे. तिचा काही संबंध आहे ज्या गोष्टीची, त्या गोष्टीकडे ती बघत राहिली. जरा कल्पना करा आपण, ज्या बाईने जग असं हलवलं, जी बाई आज जग हलवते, जिच्या सुरामध्ये आपण सगळेच बसलो आहोत, प्रत्येक ठिकाणी ते सूर नसते, त्या बाईला हे ऐकावं लागलं की तुझ्या बापाने तरी असा हार कधी बघितला होता. हा प्रसंग बा दीदीने सांगितला. आणि मला एक गाणं काय सुचलं माहिती मला, आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाले मोद फिरे चहू बाजू मोद फिरे, मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंदकडे. ज्या माणसाने आनंद बघितला नाही ना, तो म्हणून असं गाणं लिहितो. बालकवींची कविता आहे. ते आपल्या आईच्या पाठी माई माई करत पळत होते नगदरा स्टेशनवरती, आणि रेल्वेच्या खाली ते गेले वयाच्या फक्त 32व्या वर्षी. ज्याने हे गाणं लिहिले आनंदी आनंदकडे, ज्याने ते गाणं लिहिले की माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे,
अभंग गाणे, अक्षय गाणे, गाणे हे गाणे, अशा ज्याने कविता लिहिलेत त्याने आयुष्यात कधी सुख बघितलंच होतं. नुसतं दारिद्र्य दारिद्र्य. कवीला शांताबाई शेळके एकदा मला म्हणाले की काव्यावर ते कोण जगतं माहिती आहे का? वाळ नाही, वाळवी जगते म्हणाले ते. आताचे कवी आणि त्यावेळेच्या कवींची वेगळी परिस्थिती होती. तर ज्या माणसाने आयुष्यात काही आनंदच बघितलेले तो म्हणतो की आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद फिरे, वायुसंगे मोद फिरे, नभात फिरेला दिशात फिरेला, मोद विहरतो तोहीकडे, आनंदी आनंदगडे. चारू बदल त्याला आनंद आनंद दिसतं, कारण त्याने आनंदाचं कधी बघितच नाही कधी. ज्ञानेश्वराने एका ठिकाणी म्हटले की सूर्याची मैत्री अंधाराशी कशी होईल, तशी या दुःखी माणसाची मैत्री आनंदाशी कशी होईल. म्हणून तो लिहून गेला की आनंदी आनंदाकडे. दिदीच्या बराची अवस्था तीच झाली की जिने इतकं वैभव बघितलं, जिने वडिलांचं गाणं ऐकलं, जिने स्वतः वयाच्या 6व्या वर्षी स्टेज गाजवलं, तिला हे ऐकावं लागते की तुझ्या बापाने तरी असा हाल कधी बघितला होता. आनंदी आनंदीकडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद फिरे, वायुसंगी मोद फिरे.